सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. केवायसीची अट रद्द केल्यानं आता खात्यात पैसे जमा होऊ लागलेत. नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला. नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस म्हणजे की शेतकरी मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. शेतकरी मित्रांनो, आज दिनांक शेतकरी मित्रांनो गुरुवार म्हणजे 18 डिसेंबर. शेतकरी मित्रांनो, सकाळपासून 10 वाजल्यापासून शेतकरी मित्रांनो पीक विमा रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, अनेक मागील दिवसांपासून राज्याच्या त्या शेतकऱ्यांसाठी विम्याची रक्कम प्रत्यक्ष तो होते. शेतकरी मित्रांनो, त्याच्यामुळे ही रक्कम एकदम एक मोठी दिलासादायक बातमी ठरणार आहे. शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकरी मित्रांनो, राज्यातील खरीप हंगामासाठी शेतकरी मित्रांनो 2022-23 आणि 24चा शेतकरी मित्रांनो या कालावधीतील नैसर्गिक आपत्तीमुळे आणि अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, पूर आणि कीटक रोग शेतकरी मित्रांनो मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झालेले आहे. शेतकरी मित्रांनो, या पूर्वभूमीवर शासनाकडून पीक विमा योजनेअंतर्गत नुकसानग्रस्त शेतकरी मित्रांनो आणि आर्थिक मदत देणारे निर्णय घेण्याचा आलेला आहे. शेतकरी मित्रांनो, सकाळी शेतकरी मित्रांनो म्हणजेच की आज 10 वाजेपासून शेतकरी मित्रांनो जमा खात्यात पैसे होण्यास सुरुवात झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, शासनाच्या अधिकृत माहितीनुसार शेतकरी मित्रांनो आज म्हणजेच 18 डिसेंबर शेतकरी मित्रांनो गुरुवार सकाळपासून 10 वाजेपासून शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये डेबिटद्वारे शेतकरी मित्रांनो पैसे जमा करण्यास सुरुवात झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, या वेळेपासून टप्प्याटप्प्याने सरकारच्या शेतकऱ्यांच्या आणि पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांच्या आजच पैसे मिळण्याची शक्यता असून उर्वरित शेतकऱ्यांना शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना आता पैसे मिळणार नाही त्याला 24 ते 72 तासात शेतकरी मित्रांनो रक्कम जमा होऊ शकतो. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला झाला का ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. शेतकरी मित्रांनो, आता महत्त्वाचा टप्पा म्हणजे की पीक विमा रक्कम किती मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, यादा पीक विमा रक्कम ही जिल्हा आणि तालुका पिकांच्या प्रकाराने झालेल्या नुकसानीच्या टक्केवारी अनुसार राहते. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल, आपण अंदाजे रक्कम सांगूया. शेतकरी मित्रांनो, जसे की 5,000 ते 18,000 रुपयापर्यंत प्रति हेक्टर. शेतकरी मित्रांनो, आणि काही गंभीर नुकसानग्रस्त भागासाठी शेतकरी मित्रांनो 24,000 ते 32,000 रुपयापर्यंत शेतकरी मित्रांनो प्रति हेक्टर. शेतकरी मित्रांनो, सरकारच्या शेतकऱ्यांना 5,000 ते 10,000 रुपयापर्यंत बी देऊ शकतो. शेतकरी मित्रांनो, आजच्या टप्प्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात 5,000 रुपयाची रक्कम जमा होण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला किती जमा झाला ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. शेतकरी मित्रांनो, आणि कोणत्या जिल्ह्यात शेतकरी मित्रांनो आज जमा होणार आहे पीक विमा. शेतकरी मित्रांनो, पहिला आज म्हणजे की पहिला टप्प्याटप्प्यानं राज्यातील नुकसानग्रस्त जिल्ह्यात जमा होत देण्यात आलेले आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपण बघूया आता कोणते जिल्हे आहे ते. जिल्हे आहे की शेतकरी मित्रांनो अहमदनगर, सोलापूर, अमरावती, अकोला, वाशिम. शेतकरी मित्रांनो, तसेच यवतमाळ, जालना, हिंगोली, नांदेड, बीड, धाराशिव, उस्मानाबाद, लातूर, बुलढाणा आणि नागपूर आणि जळगाव. शेतकरी मित्रांनो, हे जिल्हे आहे. शेतकरी मित्रांनो, की या जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये तुमची जिल्हे आहे का ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. उर्वरित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुढील टप्प्यात विमा रक्कम जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर तुमचा जर जिल्हा याच्यामध्ये नसेल तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला पुढच्या टप्प्यात रक्कम जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, कोणते पात्र शेतकरी आहे शेतकरी मित्रांनो ते बघणार आहोत. आता कोणते पात्र शेतकरी आहे ते. पहिला आहे की पीक विमा भरलेले शेतकरी पात्र आहे. शेतकरी मित्रांनो, आणि दुसरा आहे की पीक विम्याची नोंद योग्य केलेली आहे. शेतकरी मित्रांनो, म्हणजेच की ज्याने पीक विम्याची नोंद बरोबर केली आहे तेच पात्र आहे. शेतकरी मित्रांनो, आणि तिसरं म्हणजेच की बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. शेतकरी मित्रांनो, आणि ही म्हणजेच की अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. शेतकरी मित्रांनो, की KYC पूर्ण असणे आवश्यक आहे. शेतकरी मित्रांनो, आणि विमा कंपन्याकडून नुकसान भुलक्याच पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे. शेतकरी मित्रांनो, आणि KYC पूर्ण असल्यास पैसे अडकण्याची शक्यता पण आहे. शेतकरी मित्रांनो, आणि त्यामुळे उर्वरित KYC पूर्ण करण्याचे आव्हान देण्यात आलेले आहे. शेतकरी मित्रांनो, तुमची KYC झाली का ती कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. शेतकरी मित्रांनो, पैसे आलेत नाही तर काय करावे. शेतकरी मित्रांनो, कारण की बरेच शेतकऱ्यांचे पैसे जमा होण्यास सुरुवात नाही झाली. शेतकरी मित्रांनो, त्याच्यासोबतच्या गावातले पैसे मिळतील पण त्याचे मिळत नाही. तर शेतकरी मित्रांनो, तशा शेतकऱ्यांना काय करा पाहिजे ते आपण बघणार आहोत. शेतकरी मित्रांनो, जर आज सकाळपर्यंत किंवा पुढील 1 ते 2 दिवसात पैसे जमा झालेले नाहीत शेतकरी मित्रांनो तर शेतकऱ्यांना
काय करावे शेतकरी मित्रांनो ते आपण बघूया. आता पहिला म्हणजे की बँक खाते आधार कार्डची लिंक आहे का ते तपासा शेतकरी मित्रांनो. आणि दुसरा म्हणजे याचं खाते सक्रिय ॲक्टिव्ह आहे का ते, म्हणजे की तुमचे खाते चालू आहे का ते बघा शेतकरी मित्रांनो. नसेल तर ई-के-वाय-सी करून घ्या शेतकरी मित्रांनो. आणि तिसरा म्हणजे की पीक विमा मंजूर झालेला आहे का ते बघा शेतकरी मित्रांनो. आणि चौथा म्हणजे याचं महत्त्वाचा निर्णय म्हणजेच की ई-के-वाय-सी पूर्ण आहे का ते बघा शेतकरी मित्रांनो. नसेल तर करून घ्या शेतकरी मित्रांनो. आणि पाचवा म्हणजेच की विमा कंपन्याकडे SMS किंवा अपडेट आला का ते आहे का ते सांगा शेतकरी मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये. आणि पुढील टप्पा म्हणजे कधी मिळणार आहे शेतकरी मित्रांनो. उर्वरित शेतकऱ्यांना दुसरा टप्पा व तिसरा टप्पा पैसे अपात्र ठरलेले असूनही रुपयांपर्यंत तत्काळ नाकारली जाणार नाही शेतकरी मित्रांनो. नवीन याद्या जाहीर होण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो. ते कधी होतात ते आपण व्हिडिओमध्ये सांगूया. आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला बऱ्याच समस्या आहेत शेतकरी मित्रांनो. समस्या आल्या तर काय करा पाहिजे शेतकरी मित्रांनो. आपल्याला बँकेतील संपर्क साधा शेतकरी मित्रांनो आणि तालुका कृषी कार्यालयाची चौकशी करा शेतकरी मित्रांनो. आणि विमा कंपन्याशी हेल्पलाईन तक्रार नोंदवा शेतकरी मित्रांनो. गुरुवार म्हणजेच की शेतकरी मित्रांनो आजचा दिवस 18 डिसेंबर सकाळी 10 वाजता पीक विम्याची रक्कम जमा होण्यात ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो. आज अनेक खात्यांमध्ये 5,000 किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम जमा होण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो. सर्व शेतकऱ्यांना आज पुढील 2 ते 3 दिवसात शेतकरी मित्रांनो आपले बँक खाते तपासावे शेतकरी मित्रांनो. आणि आवश्यक आल्यास संबंधित कार्यालयाची संपर्क साधावा शेतकरी मित्रांनो. आणि अशाच इन्फॉर्मेशन शेतकरी मित्रांनो, अशाच इन्फॉर्मेशनसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो.